पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। आज या ठिकाणी 36,000 कोटी रुपये आपल्याला आता डिस्बर्समेंट चालू झालं। पहिल्या 2 याद्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेत पोहोचल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजस्व अभियान हे घेण्याचा निर्णय होत असताना हाच निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार जे गतिमान पारदर्शी लोकाभिमुख काम करण्याचा जो आम्ही संकल्प केला आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी संविधानाने जे लोकांचे हक्क आहे ते कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे। आणि म्हणून या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपल्या सरकारने काम करावं आणि तहसील कार्यालयात जनतेने जाण्याऐवजी तहसील कार्यालयांनी जनतेमध्ये जावं, सरकारने समाजासमोर जाऊन त्या ठिकाणी सर्व योजना पूर्ण कराव्या, ही भूमिका यामधली आहे। आणि म्हणून या ठिकाणी या योजनेची तयारी झाली। मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये महसूल खात्याच्या सर्व कोतवालपासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, विभागीय आयुक्तापासून तर आमच्या महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी या महसुली अभियानात काम केलं। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे। या महाराष्ट्राच्या सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे। खरं तर जी उदय सामंतजींनी सांगितले खरं आहे, अनादी कालापासनं तसं सर्वच खात्याला महत्त्व आहे। उद्योग खातेही महत्त्वाचं आहे, महिला बालकल्याण खातं महत्त्वाचं आहे, आदिवासी विभागाचं खातं महत्त्वाचं आहे, सर्वच खाते 48 खातेही महत्त्वाचे आहे। पण 2 विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। एक विभाग म्हणजे आपल्या 14 कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता काम करणारं पोलिसांचं खातं, जे गृह खातं आहे, जे माननीय मुख्यमंत्री सांभाळतात आहे। आणि दुसरं महत्त्वाचं 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणारं, तुमची जमीन, या 14 कोटी जनतेची जमीन जी शेतजमीन आहे आणि आपले घरं, आपली प्रॉपर्टी, आपले प्लॉट्स, जे काही तुमची प्रॉपर्टी आहे याचे जतन करण्याचं काम, याला सांभाळण्याचं काम, जनतेची प्रॉपर्टी कायम ठेवण्याचं काम, जनतेशी कुठली बेईमानी न होऊ देता त्या जनतेला त्याची मालमत्ता ही या ठिकाणी त्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही महसूल खात्यावर आहे। आणि म्हणून या 2 खात्याच्या माध्यमातून अनादी कालापासून या ठिकाणी समाजाला आपण पुढे नेण्याचं काम करतो आहे। आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनीचे प्रश्न असतील, कुटुंबाच्या घराचे प्रश्न असतील, आदिवासी बांधवाच्या हक्काचे प्रश्न असतील, महिला विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाला निगडीत असलेलं महसूल खातं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी जोडणारं आणि सर्वसामान्य जनतेला, शेतकरी शेतमजुराला न्याय देण्याकरता काम करण्याची जबाबदारी ही महसूल खात्याची आहे। आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे की आमचे जिल्हाधिकारी, आमच्या CO आणि आमच्या संपूर्ण विभागाच्या संपूर्ण टीमनी या ठिकाणी ज्या विभागाचे स्टॉल लागलेले आहेत त्या सर्व विभागांनी, मग त्या ठिकाणी ग्रामविकास विभाग आहे, कृषी विभाग आहे, या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आहे, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, या सर्वच विभागांनी या राज्यामध्ये प्रचंड काम सुरू केलं। आणि आमचे जिल्हाधिकारी जिंदाल आणि आमच्या या ठिकाणी CO या ठिकाणी वैद्यजींनी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये 2,72,285 परिवारांना या 1.5 वर्षामध्ये आमच्या समोर बसलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लाभ मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलं आहे। खरं तर एकट्या रत्नागिरीच्या भागामध्ये दाखल्याची संख्या 1 लाखाच्या वर बाकी होती, ती आता पुढे नेण्याचं काम त्या लोकांनी केलं। आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून या स्थानिक उत्पादनाला वाव मिळण्याकरता बचत गटांचा जो सहभाग या ठिकाणी होतो आहे, त्या बचत गटाच्या सहभागाचाही या ठिकाणी महत्त्वाचा रोल या ठिकाणी राहिला आहे। आणि म्हणून आमचा दावा नाही आहे की आम्ही सारं बदलून टाकू, आमचा दावा नाही की आम्ही सारं बदलवू, पण आमचा दावा आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे मतं घेताना आमच्या 3ही पक्षाच्या महायुतीने जे वचन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही जनतेमध्ये गेलो रत्नागिरीच्या, तेव्हा महायुतीच्या सर्व आमदारांनी एक संकल्पनामा दिला, वचननामा दिला, जाहीरनामा दिला। जो वचननामा, जो जाहीरनामा उदय सामंतजींनी दिला, जो किरणनी दिला, जो या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी दिला,
तो शेखर निकमनी दिला, तो जाहीरनामा हाच होता की महाराष्ट्राचं जर महायुती सरकार आलं तर हे महायुती सरकार आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. हा वचननामा आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये योगेश कदम आणि आम्ही सर्वांनी दिला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि अजितदादा पवार असताना या महाराष्ट्राला जे वचन दिलं होतं की या महाराष्ट्रातल्या 56 लक्ष शेतकऱ्याचं 33,000 कोटी रुपयाचं कर्ज आमचं सरकार माफ करेल. आणि मला याचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजींनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आज या ठिकाणी 36,000 कोटी रुपये आपल्याला आता डिस्बर्समेंट चालू झालं. पहिल्या 2 याद्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेत पोहोचल्या. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्देश दिले आहेत की शेतकरी कर्जाच्या ज्या याद्या आहेत, ज्यांना कर्ज माफ होणार आहे, त्या सर्व याद्या तिथल्या सहकारी संस्थांमध्ये, बँकामध्ये, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालयात, तलाठी कार्यालयामध्ये डिस्प्ले करून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना त्या ठिकाणी ते कळवलं गेलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे, त्या विजेच्या पंपाचं विजेचं बिल आमचं सरकार माफ करेल. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ केलं. आणि आज शेताच्या पंपामध्ये कुठलंही वीज बिल शिल्लक नाही. आणि पुढचं जोपर्यंत आमचं सरकार आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा विचार आम्ही केला. एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये एक महिला विधेयक आणलं. आणि आमच्या महिलांना, बहिणींना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. केवळ शेतकरी महिला आहे म्हणून नाही, एखाद्या महिलेच्या नावानं 7/12 आहे, त्यांच्याजवळ जमीन आहे म्हणून नाही, तर शेतीमध्ये काम करणारी महिला, शेतमजूर महिला जरी असेल, ती शेतीमध्ये कामाला जात आहे पण त्याच्याकडे काहीच त्या ठिकाणी आधार नाही आहे. एखादा उद्योग त्या ठिकाणी आमची बहीण करते आहे, तिच्याकडे आधार नाही आहे. अशा वेळी राज्याच्या सरकारने, आमचे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजींनी आमच्या सरकारने निर्णय घेतला. आणि या राज्यामध्ये आता शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला असेल तरी तिला शेतकरी दर्जा देण्याचं कार्य आमच्या सरकारने केलं. आणि आता लवकरच उदयजी, आपल्याला किरणजी, शेखरजी, आपल्या सर्वांना, प्रसादजी, आपल्या सर्वांना आता घरोघरी जायचं आहे. आमच्या शेतकरी महिला दर्जाचं कार्ड आमच्या प्रत्येक बहिणीला मिळालं पाहिजे, जेणेकरून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना या आमच्या शेतमजूर महिलांना मिळाल्या पाहिजे. याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. खऱ्या अर्थाने मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रचंड बाबी या जिल्ह्यामध्ये करायच्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सांगितलेली आहे. शेतकऱ्यांच्या याद्या आता बँकेकडे गेलेल्या आहे. लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.